हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा पाठीमागं किती छान असं मस्त उजेडलंय, दिसतंय का? हा आपला पाठीमागचा भाग आहे. मी तुम्हाला सांगायचंच विसरले. आपण काय केलं, रूम शिफ्ट केला आणि सामान वगैरे लावलं आणि थोडंसं बाकी होतं, अर्ध बाकी होतं. कपाट वगैरे लावत होते तर मम्मीचा फोन आला. मम्मी म्हणते की ना माझी आज्जल सासू म्हणजे माझी सख्खी चुलत आजी, ती आजारी आहे तर तिला दवाखान्यातून आणलंय, तर भेटून जा तुम्ही. म्हटलं अगं मम्मी टाईमच नाही. म्हणलं मी सामान शिफ्ट करते, सामान लावते, लय राड आहे म्हणलं घरात. अगं म्हणे ते आता जिवंत आहे तर भेटून जा, मेल्यावर मग येऊन काय उपयोग आहे, नाही का? मग राहिलं अर्ध सामान ठेवून आम्ही गावी गेलो आजीला भेटायला. आजीला भेटून वगैरे आलो. मग आल्यानंतर अर्ध सामान लावलंय तुम्हाला दाखवते आता. कसं थोडं अजून बिछाना पडलेलाच आहे, झोपेतून उठलो तर हा पाठीमागचा भाग आहे. इथं टॉयलेट हे बघा, इथूनच दाखवते. हे बघा, इथं आंघोळीचं आहे, इकडं टॉयलेट आहे आणि हे असं धुणं वगैरे धुवायला, भांडे घासायला छोटासा पोर्च. आणि मग आतमध्ये आल्यानंतर हे छोटंसं किचन, दरवाजामध्ये छोटंसं किचन आहे. आणि हा आपला छोटासा फ्रीज. आणि हे बघा, हे भांडे लावलेत मग मी घासून आता हे सगळं स्वच्छ घासून लावलंय, एकदम काहीच राहिलेलं नाही याच्यात. आणि हा कपाट पण मी किचनमध्येच लावला, कारण पुढं जा म्हणलं नको राडा पुढं, नाही का? आहे किचनमध्ये जागा, मग कशाला पुढं राडा नाही ठेवलं. आणि हॉलमध्ये तिथं बेड ठेवलंय, दिवाण. आणि इथं रात्री झोपले होतो, बिछाना अजून तसंच आहे. तर म्हटलं समोर एवढा राडा नको, नाही का? इकडं टी व्ही लावलाय. तर हे म्हणजे हॉल किचनमध्ये कसं बसवलंय हे मला माहिती, कारण खूप आपलं सामान भरपूर आहे ना, आणि हॉल किचन पुरत नाही आहे सामानाला, पण तरीसुद्धा मी बसवलंय ते. चला, नवीन रूममधली नवीन सकाळ, म्हणजे मोकळा श्वास घेणारी सकाळ. नाही तर 2-3 सकाळ झाले या रूमवर, पण मोकळा श्वास घेणारी सकाळ म्हणजे नाही का, सगळं आवरलंय, सगळं परफेक्ट झालंय. आता निवांत फ्रेश सकाळ, म्हणजे नवीन रूमची नवीन सकाळ, फ्रेश सकाळ. तर कसं वाटली तुम्हाला रूम, आणि ठेवलंय कसं ते पण कमेंटमध्ये सांगा. काही चुकलं असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा. मी वाट बघते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.